येत्या 17 तारखेला बैठक घेणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं आणि या संदर्भातली माहिती माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। आमचा घुमजाव झाला ना। 17 तारखेला तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुम्ही या सगळ्यांना बरोबर आणि तुमची जी काय भावना आहे ती माझ्याकडे बोला, मी सरकारसमोर मांडतो। एकदा आपल्याला सांगितलं नाही, फक्त आता एकदा कन्फर्म करा, म्हणजे पोलिसांना आम्हाला अळून ठेवलेलं आहे। मला वाटलं 17 तारखेला दुपारी 1 वाजता तुम्हाला माझा सीईओ तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळेस तुमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही 17 तारखेला मुंबईला या। मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो। ठीक आहे, पण तुम्ही सिन्नरला नाही आहे ना आता? नाही, मी सिन्नरलाच आहे, पण मी ग्रामीण भागामध्ये आहे। आमच्याकडे 15-20 गावांमध्ये ठीक आहे। 17 तारखेपर्यंत आता आम्ही सध्या तरी माणिकरावचा शोध घेणं आम्ही थांबवलेलं आहे आणि आम्ही आता 17 तारखेला माणिकराव मीटिंगमध्ये जाऊन तिथे जर आम्हाला समाधान भेटलं नाही तर महिन्यातून एक डाव किंवा 15 दिवसातून एक डाव एका मंत्र्याच्या गाडीचं आम्ही हवा सोडणार। मी अडचणीत असं आलो का माणिकराव म्हणत होते सिन्नरला आहे आणि पोलीस लोक म्हणतात ते नाशिकला आहे। तर हा आता संशोधनाचाच विषय 19 किंवा 20ला आमची बैठक राहील आणि पहिला मंत्री कोण आहे ज्याच्या गाडीतली हवा सोडायची ते आम्ही 17, 18, 19 तारखेला ठरवू।